लक्ष ठेवू. ठीक आहे. काय शिकवत होतो? गुगल ऍड. व्हॉट इज गुगल ऍड? गुगल ऍड इज त्याच्यातला कोणता टाईप काय सर्च करायचं? गुगल ऍड. सर्च येत नाही, काही नाही. रिझ्यूम ब्राउझर. गुगल ऍड साइन इन करा. साइन इन करायचं. ऑलरेडी आपल्याकडे कालच्या लेक्चरला करायची गरज आहे का? माने करायची गरज आहे का? स्लो करायचं. तुमचा आवाजच येत नाही. काय आपण आवाज येत का? रत्न मॅडम तस्लीम मॅडम तुम्हाला असा आवाज पाहिजे. कसा आवाज आहे? असा आवाज आहे. जेवणात प्रगती नाही. आवाजावर सगळं खेळ आहे माहिती. भारी आवाज. काय झालं? गुगल ऍड सुद्धा स्पॉन्सर ह्याच्यामधले आपल्याला एक अकाउंट पण ऍप प्रमोशन करतो. तुम्हाला दिसतंय ना? ठीक आहे. तर इथं काय करतो न्यू गुगल ऍड. कधी करायचं? नवीन ऍड करायचं. ज्यावेळेस मी इथे जाऊन काय करायचं? हे तुम्हाला करायचं क्रिएट न्यू अकाउंट. क्रिएट न्यू अकाउंट केल्यानंतर प्रोसिजर काय? क्रिएटिव्ह एनडी आणि ते काय नेक्स्ट. डायरेक्ट पेमेंटचं ऑप्शन येईल का? असं ऑप्शन येईल आपल्याला हे दिसतंय. नेक्स्ट नको. बँक बँक म्हणजे मागायचे कुठं कमा बिझनेस मला कंटेक्ट करायचं. याच्या व्यतिरिक्त कोणतं बिझनेस प्रोफाईल आहे का तुमच्याकडे? दुसरं मला माझ्या फोन 90 49 प्रॉब्लेम. नेक्स्ट करा. गुगल मॅप बिझनेस कनेक्ट करायचं. मला मग कोणत्या आता हे का कनेक्ट करणं गरजेचं आहे हे पण आता तुम्हाला तर मी सर्च करणार आहे. काय सर्च करणार? एन परत बघा काढून टाका. 2 लोकेशन प्रायव्हेट लिमिटेड तर ते कनेक्ट करायचं का? 2 कोणते लिमिटेड आणि एनएमडी लिंक करायची गरज. लिंक करायचं करा. हे जरी नाही केलं तर पण जर मी तुम्हाला जे ऍड लोकल स्टोर विजिट बरोबर ना? तर लोकल स्टोर मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? ऍप प्रमोशन मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? आजचा टॉपिक कोणता आहे आपला? लोकल स्टोर. ऍप प्रमोशन मध्ये काय प्रॉब्लेम नाही ना? स्किप ना.
काल कोण नव्हतं. अच्छा. अकाउंट क्रिएट सर्च आहे, हे स्किप करायचंय. हे सगळं लिव्ह कॅम्पेन क्रिएशन पर्यंत आपल्याला सगळं स्किप करायचं. इथून जर पुढे गेलं तर आणि इथं आपल्याला काय तुमचं काय टाकायचंय, डेबिट कार्ड टाकायचंय. आहे का तुमच्याकडे डेबिट कार्ड? डेबिट कार्ड त्याचं आणि त्याचं नाव दुसऱ्याचं. हे काय केलंय तुम्हाला पण मला पण पण आता हे काय नवीन करतो बिझनेस जे नवीन त्यांनी जरी इथं फोन पेचे ऑप्शन पण दिलेले ट्रान्सफर नेट बँकिंग कार्ड इथं मी डेबिट इथं कार्ड नंबर टाका. काय कार्ड नंबर 43 13 66 89 00 56 84 10 किती आहे 05 एक्सपायर झालेलं कार्ड 17 नाव आलं जे नाव असेल ते नाही जर नाव तर इथं चूक काय झाली, चूक काय होणार आहे पुढे घेऊ का आता कंटिन्यू. इथं बघा इथं पोस्ट पे नाही काय करायचं इथं आणि प्रीपे करायचं जोपर्यंत अमाऊंट टाकता येत नाही जर असं केलं तर पुढे जाऊन त्याचं मला खूप जास्त आहे दिसतंय तुम्हाला. इथं काय म्हणताय वॉन्ट टू पर्सनलाइज तर हे पण आपल्या टॉपिक करा तुम्हाला डायरेक्ट गुगल ऍड करून कॉल येणार आणि ते तुम्हाला एक कॅम्पेन आणि त्याचा नंबर काय आहे कस्टमर तर मी तो करतो आणि सबमिट करतो. जर तुम्ही एक्सपर्ट असाल काय असाल तुम्ही एक्सपर्ट असाल तुम्हाला पेमेंट व्हेरी आता इथं काय सांगताय आता इकडे द्या किती ₹2 जर OTP आला तर गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे ₹500 टाकले तर ₹500 OTP टाकताना चेक करायचे कधी कधी पण जातो एक्स्ट्रा असं मला 4-5 वेळ झाले 94 7 डबल मला काय शुअर मी आहे अमाऊंट इथं काय नाही प्लीज पेमेंट शुअर काय नाही ऍक्टिव्ह म्हणजे जे इन्फॉर्म वगैरे रीड नाही काय झालं इथं ओटीपी तुम्हाला पण काय नाही वन
काय हे आपल्याला दुसरा ऑप्शन काय आहे? परत ऍड करायचं, मी करायचं, परत बँक दुसरं कार्ड आहे का? चेंज पेमेंट मेथड मग इथं मला डेबिट कार्ड, नेट पे विथ बँक ट्रान्सफर, तर हे सगळं नाही. मग माझा दुसरा ऑप्शन काय राहिला? हा सर परत इथं check करतो, ह्या गोष्टी चेक करतो. ऍड प्रीपेड प्रीपेड 500 रुपये टाकलं पण टाकलं, 500 रुपये जाणार आहे. पण हा काय होतं, दुसरं ऑप्शन काय होतं? पोस्टपेड. तर तिथं झालं. कोणाला काय पाहिजे इथं तुम्हाला काय ट्रॅक ऍडव्हर्टायझेशन ऍडव्हर्टायझेशन म्हणजे ऑर्गनायझेशनचं अकाउंट आहे ना, थोडं स्ट्रॉंग आणि पर्सनल आहे थोडं वीक आहे. सेव्ह आहे मग हे तुम्हाला ऑर्गनायझेशनसाठी करता येतं. मग सेव्ह आहे. पण आता जर एखादं दुसऱ्या थर्ड पार्टी पैसे आवड आलं का? इथं ऑप्शन हे अशा प्रकारे अकाउंट आणि ते नाव पण झालं. आता ह्याला आपण त्यांना नाव देणार. कसं नाव द्यायचं? नाव कसं द्यायचं? सिटी ऍडमिन घेतल्यानंतर इथं नाव एन एम पी का आलं? हा ईमेल आय डी इथं मग आपण नाव झालं. बघा कोणता ओके बरोबर आहे का? बरोबर नवनाथ आता मी ते कॅम्पेन केली का? झिरो आताच क्रिएट केले 16 जुलै 2025 ऑल टाइम ह्या सगळ्या आता काय कॅम्पेन न्यू कॅम्पेन किती टोटल सेवन व्हॉट आहे मला काय करायचं मला परफॉर्म मला डिस्प्ले ऍड डिस्प्ले ऍड ऍप प्रमोशन काल मी काय शिकलो डिस्प्ले नाही ऍप प्रमोशन शिकवत होतं डिस्प्ले पाहायचं डिस्प्ले ऍप प्रमोशन मग ऍप प्रमोशनला तू रन करणार ऍप डायरेक्ट दिसते दोन टाईपचे ऍप असतात एक म्हणजे अँड्रॉइड रेकॉर्डिंग चालू केली ना काल रेकॉर्डिंग केली म्हणून फक्त दिसते नाही तर त्याला आवाज नाही घ्यायचा वाटलं तर पण चालू का येईल आवाज येईल ना? ठीक आहे चालते येतो. ठीक आहे ऍप इन्स्टॉल नंतर त्या ऍप एंगेजमेंट एंगेजमेंट म्हणजे काय लग्न एंगेज नाही का एंगेज करून द्यायला क्लायंट तर कसं ऍप फ्री म्हणजे जर एखादा लॉन्च मध्ये आली तुम्ही मूवी काय म्हणते लॉन्च लॉन्च रिलीज होणार त्याच्या आधी तिकीट काढून देतात ना काय काय तसं तुमचं जर ऍप असेल तर त्या आधीच काय करू शकता तुम्ही इन्स्टॉलेशन
किंवा आयफोन 16 आहे लॉन्च होणार आहे. तर त्याचे तर त्याच्यासमोर काय करायचं ॲप काय ते ॲप असतात काय असतात त्याच्यामध्ये. तर माझं काम काय आहे, तर माझं बोट पण असेल तर तुम्ही बोटसाठी पण चालू शकता. मी काय करतो आता ती कॉपीवर ॲप तुमचा इन्फोसिसचा एखादा ॲप किंवा इन्फोसिसचा एखादा ॲप तर मग इथे तुम्ही टाका प्रायव्हेट लिमिटेड ॲप. पण तो सध्या ऍक्टिव्ह नसेल. इथं ॲप प्ले स्टोर नाही दिसत. हां? नाही होत पण ते दिसते. कंट्रोल सी नंतर काय केलं इथं लिंक आता ह्याचं नाव गरजेचं आहे ऍप. आजची डेट काय होती 16 नाव काय पण ठेवलं 16 जानेवारी 1600 ते लक्षात आलं. इथं कुठे आपल्याला गुगल कंट्रीज मला फक्त नंतर सर्च ॲडव्हान्स करायचं तुम्हाला काही सेट करायचं ते तुम्ही करू शकता. आता त्या सिंग मोड ऑप्शन्स मध्ये तुम्हाला काहीच नाही प्रेझेन्स हे तर माझ्यासाठी काही इम्पॉर्टंट नाही. नंतर इंग्लिश मध्ये स्टँडर्ड डेटा काय करायचं स्टार्टिंग करायचंय. नंतर काय त्याची बिडिंग स्टॅटस फक्त एकच असेल कोणती इन्स्टॉल डेली बिडिंग व्हॅल्यू एकच आहे. दुसरं ह्याच्यावर फक्त एकच बिडिंग स्टॅटस तुम्हाला असं सर्च ॲड बिडिंग असतात स्वराज आणि ॲप प्रोफेशन मध्ये कोणते इन्स्टॉल व्हॅल्यू दिसते. यूज ऑलरेडी यूजर कुठं पाहिजे. नंतर इथं कॉस्ट पर इन्स्टॉलेशन इथं खाली दाखवते. तुम्हाला जर मला ₹5 ठेवा काय नाही झालं. इथं हेडलाईन डाउनलोड NMP ऍक्टिव्ह नंतर बेस्ट ॲप फॉर हेल्थ हेडलाईन तिकडे टाकतो आपण इकडे पण NMP नंबर झालं. नंबर नंतर काय इथून नंतर काय नेवर क्लासेस हे सगळं दिसतंय. कसं दिसतंय आपला असं दिसतंय. जे UI डिझाईन दिसणार आणि ह्याच्यावर मला खाली दिसेल इन्स्टॉल वरती क्लिक केलं तो डायरेक्ट इन्स्टॉल दिसतंय. आता तुम्हाला जर ह्याच्यात ग्राफिक चेंज करायचं असेल तुम्हाला डिस्क्रिप्शन टाकावं लागणार. डिस्क्रिप्शन व्ह्यू हे नंतर तर तुम्ही इथे काहीतरी कोण हे आहे पण आपल्याला त्याची गरज नाही ते खूप डुप्लिकेट करतो आणि हे आपण स्टेप
किती असतात? डायनामिक डिस्प्ले ऍड आहे का रिस्पॉन्सिव्ह डिस्प्ले ऍड आहे? कोणते ऍप आहे? इमेज टाकायची. कोणती इमेज टाकणार ह्याच्यावरती डायरेक्ट काय येतं? अपलोड करायचं असेल तर अपलोड करू. मला जर वाटलं इमेज टाकायची टाका. मी इथून अपलोड करू शकतो इमेज. अपलोड इथून मग माझी इमेज ते पण डाउनलोड माझे ते पण टाकू शकतो. पण ह्या ज्या असतात त्याचा आपल्याला कधी पण डेटा सेव्ह. व्हिडिओ कुठून टाकतात? YouTube वरून टाकतात का कुठून टाकतात? क्रिएट व्हिडिओ पण करू शकता. जर तुमच्याकडे तर तुम्ही व्हिडिओ क्रिएट माझ्याकडे तर इथं सर्च मध्ये डेटा दिसतंय. त्यामध्ये आलं का माझी कशी दिसते का तुम्हाला? असं डोक्यावर उभा राहिलं. तर चेंजेस कसं आहे बघायचं. उड्या मारताना HTML प्रमोशन लावायचं. क्रिएट ऑडिओ सिग्नल काय करत. आता तुम्ही हे ना कीवर्ड हे कोणाला पण दिसतात. ऍप प्रमोशन फोन पे पेच्या करतात. 4 इमेजेस, 1 व्हिडिओ, 5 लाईन आणि 5 डिस्क्रिप्शन एवढंच टाकलंय पण ऑडियन्स इथून बघा करायचं सिग्नल एवढंच टाकलंय इथं बघा काय करायचंय. तुम्हाला व्हिडिओ चेंज करायचा व्हिडिओ चेंज करा. किती इमेजेस टाकू शकतो तुम्ही सांगा. हेडलाईन टाकू शकतो का डिस्प्ले मध्ये? तू सांग. हेडलाईनची काय असते? हेडलाईनची हा 30 असते. नाही नाही हेडलाईन किती लागतो? 5 ते 15 सर्च मध्ये 50 टाकू शकतो. 5 एक टाकली तरी काय प्रॉब्लेम आहे. 5 टाकली तर ते डिस्क्रिप्शन किती असतात? 5च. व्हिडिओ किती टाकू शकतो? 20 आणि इमेजेस किती टाकू शकतो? 20. हो. आता इथं ऑडियन्स ऑडियन्स महत्वाचा पण तो कशासाठी आहे? डिस्प्ले ऍड साठी, नंतर कोणत्यासाठी? ऍप प्रमोशन साठी आणि व्हिडिओ ऍड साठी. ऑडियन्स सिग्नल म्हणजे काय? म्हणजे आता जर समज तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडलाच फक्त ऍड करायची तर कशी तुमच्या तुमच्या घरच्यांना टाकायची तर कसं? इथं यूज कीवर्ड डेटा दिसतंय. इथे तुम्ही टाका, त्यांचा ईमेल आयडी टाका. इथे दिसते का कस्टम ह्याच्यामध्ये करू शकता. आता दुसरा माझा आहे की माझी ऍप ऍड आहे ना
ज्या लोकांनी वेबसाईटवरती व्हिजिट केलं येण्यापेक्षा त्याच लोकांना माझी ऍड दाखवायची, किंवा ज्या लोकांनी फेसबुक युट्यूबवरती व्हिजिट केलंय अशाच लोकांना काय करायचंय, ऍड दाखवायची. तर मी तुम्हाला काय करू शकतो, इथून तुम्हाला दाखवू शकतो. काय केलं, युअर टेक आणि नंतर काय, कस्टम सेगमेंटेशन. काय केलं, कस्टम सेगमेंट. इथे ना पीपल हू सर्च फॉर सिस्टम्स, म्हणजे जर एखाद्या काय सर्च केलं, पीपल विथ एनी ऑफ द इंटरेस्ट ऑफ द परचेस इंटरेक्शन. मी काय करतो, इथे ह्या टर्म्स आहे, एखाद्या सर्च केलं, हाऊ टू मेक सिक्स झालं, हाऊ टू गेट सिक्स. असं जर सर्च केलं तर त्याला काय दिसेल, हे दिसेल हाऊ टू बिल्ड मसल, हाऊ टू मेक अ गुड फूड, हाऊ टू बिल्ड स्ट्रेंथ, हाऊ टू बिल्ड मसल फॅट्स. हे सगळं जर आपल्याला कुणी सर्च केलं तरच त्याला ते ऍड दिसणार. मग हे तुम्ही एखाद्या डेटा सायन्स क्लास तरच त्याला ऍड दिसली पाहिजे, कुणी सर्च. मग त्याच्यामुळे ही ऍड बेनिफिशियल. समजलं कसं, हे हा सर, हा ऑप्शन फक्त ऍप प्रमोशन ऍडमध्येच आहे का? ऍप प्रमोशन आणि डिस्प्ले. आता दुसरं काय वेबसाईट पण असतात, एखाद्याची जर कोणती वेबसाईट, एखाद्या जर फिटनेसच्या वेबसाईट वरती गेला, म्हणजे एखाद्या काय सर्च केलं, आता लोनच्या वेबसाईट वरती गेला तर त्याला लोनच्याच ऍड दिसतात, बरोबर. ते इथं टाकतात लोनचं कोणतं पण, म्हणजे जर ते कोणतं बजाज जर टाकलं तर त्याला बाकीची पण वगैरे नंतर बजाज जर अजून बाकीचे जे त्यांच्या पण ऍड दिसतात. मग हे तुम्हाला URL. आता इथं जर मी काय टाकलं, सिम्पली टाकलं, तर सिम्पली कशाची कोर्सेसची आयडी, तर बाकीचे पण आपल्याला त्याला सिम्पली कसं त्याला आयडी. म्हणून मी सेव्ह करतो, URL टाकायचं, टाका नसेल त्यांना सेगमेंटचं नाव टाका. पीपल यूज टाईप ऑफ का, कोणते ऍप यूज करतात, एखादं ट्विटर यूज करतात तर मग त्याला कोणत्या ऍप, एखादं फेसबुक यूज करतात तर त्याला कोणत्या ऍप, ते आपल्याला ह्याच्यामधून सगळं समजतं, म्हणजे कस्टमाइज आहे. एखादं हेल्थ नावाचं ऍप यूज करत आहे तर मग आपण त्याला फिटनेस साठी कोर्सेस आहे का, तुम्हाला पब्लिश झाला, येतो तो दिसायला. आता मला याच्यामध्ये अजून एक कॅलिब्रेशन करायचं आहे. कशाची नक्की, माझे दोन ऍप, पहिला होता हेल्थचा, आता हे शूटचा ऍप आहे. तर मग काय करू, ग्रुप कसा करायचा, कुठं जायचं, प्लस मध्ये जायचं, बरोबर आहे. पण माझे एक ग्रुप्स आहे आणि एक business आहे, तर ह्याच्यामध्ये ऍड करणं होतं का, ऑडियन्स इथून आपल्याला चेंज करता येते, फक्त टाईप डिस्क्रिप्शन URL. तर इथं तुम्हाला जे बघा, हे तुम्हाला सेम, त्यावेळी तुमचं जर ऍप सेम असेल तर मग तुम्हाला ऍड ग्रुप नाही करायचं. समजलं का, सर्च ऍड मध्ये तुम्ही करू शकता पण ऍप प्रमोशन मध्ये नाही. एवढाच डिफरन्स आहे, बाकी सगळं आहे. तुम्हाला काय नाही करता, एकच ऍड ग्रुप तयार ऍड करू शकतो. ते ऍप लोकेशन वगैरे करावं लागेल, कारण आपण ज्यावेळेस आहे ना इतर करतो त्यावेळेस तो अँड्रॉइड ऍड काय, एक तर ऑडियन्स सिग्नल येत आहे आणि कीवर्ड आणि इमेजेस आणि व्हिडिओ एवढंच वाचतंय. मग तिकडे असं जमेल का, त्याच्यामुळे चांगला एक पडत नाही. सर्च ऍड कन्सेप्ट आहे, डिस्प्ले ऍडचा समज डिस्प्ले ऍड. आता उद्या आपल्याला काय शिकायचंय,
लोकल स्टोरेज म्हणजे जे लोकल एसी वरती जी ऍड दिसते ना ते शिकायचं. काय करायचं ते शिकायचं. मग ते जर ऍड करायची असेल तर कसा क्रिएट करता येईल त्याला. न्यू कॅम्पेन मध्ये जायचं आणि काय करायचं काय सांग लोकल स्टोरेज करायचं. बरोबर नाही इथून परफॉर्मन्स नाही तर ती ऍड कशी रन करायची इथे आहे. समजतं सगळ्यांना. इथं आता जर आपल्याला काय इथं काय करावं लागेल. कुठं दिसते तुम्हाला डेटा ऑप्शन दिसते का? टूल मध्ये जायचं आणि डेटा म्हणजे तुम्हाला आधीच एक डेटाबेस क्रिएट करता येईल. आता जर suppose माझा डेटा कशामध्ये आहे एक्सेल. बरोबर आहे डेटा कुठे स्टोर करतो आपण एक्सेल. जर जास्त डेटा असेल ते टॅक्स तर कुठे स्टोर करतो सर्व्हर मायस सर्व्हर त्याच्यामध्ये. अजून डेटा गुगल अनालिटिक्स मध्ये असतो. किती लोक आलेत आतापर्यंत, कोणत्या डेटा आले, किती टाइम, हे सगळे डिटेल्स असते. किती तुम्हाला डिटेल्स कनेक्ट प्रॉडक्ट दिसते का? गुगल गुगल युट्यूब करायचे ऍड तुम्हाला जे सांगितलं लोकल कुठून करायची पहिल्या दिसते. आणि कोणत्या कनेक्ट करायचे नवनाथ दरेकर या अकाउंट आपण ऍड कुठून रन करतोय एनएमबी मग एनएमबी प्रायव्हेट लिमिटेडला आधीच ते ऍक्सेस देऊन द्यावा लागेल माहिती ऍड. आता मी केलं तर हे अकाउंट तिथं कनेक्ट कोणतं दोन अकाउंट लिंक अकाउंट. पहिले ते लिंक अकाउंट करायचं 90% लोकांना लोकल एसी ऍड करता येत नाही. दिसते का लोकल एसी लिंक झालं. आता किंवा जर तुम्हाला दुसऱ्या प्रॉडक्टला कनेक्ट करायचं शॉप खायला किंवा दुसरं कसं करायचं तर हे सगळ्यांना काय केलेले आपण गुगल माय बिझनेस. मग आपण गुगल माय बिझनेस कोणताही आहे ते चेक करायचंय आणि इथं जाऊन गुगल माय बिझनेसच्या प्रोफाईल मध्ये जायचंय. तर आता जर मी ह्या अकाउंट वरती केलं तर फक्त इन्फोटेकच्या ह्याच्यावरतीच आपण काय करू शकतो ऍड करू शकतो. समजलं? हा? हो स्टॉप थँक्यू. स्टॉप करा आणि ऍड करा.